गोकुल मथुरा वृंदावन दर्शन करने के लिए आए हो, वरना पैसे वाला तो घर गांव में सोचता ही रहता है। तो ये गोकुल गांव बोला जाता है। बोलो कृष्ण भगवान की जय। आ जाओ पहिला दर्शन करने के लिए। हॅलो गाईज, आणि आज आम्ही आलो आहोत गोकुळ मध्ये आणि आज आम्ही नंदलालाचं घर पाहायला निघालो आहोत. तर चला तुम्हालाही दाखवते. चलो. प्राचीन जन्मस्थान कृष्ण भगवानचं हे बघा गोकुळ. चला मध्ये जायचे. राधे राधे. किती सुंदर आहे. पाळणा गाय वासू. राधे राधे. चलो चलो राधे राधे बोलते बोलते चलो. देखेंगे चलो. आणि हे असे आम्ही 10 रुपयाचे चेंज घेतलेले आहेत. समोर पाहून नेमकं कसं आहे काय नाही. आणि हे जगन्नाथ भगवान. जय जगन्नाथ महाराज की. आणि हे बघा मार्केट. गोकुळ मधलं मार्केट आहे. हे पर्स, हे छान ड्रेस. आणि अजून आलेलं नाही. चाललो तर आपण चालतो. किती सुंदर वासरू आहे. आणि ह्या साईडला ते हिंग विकत आहेत. हिंग इकडे कसं काय रे. हिंग हिंग. हे बघा मार्केट. इकडल्या साईडला मार्केट. राधे राधे. चलो कहते चलो राधे राधे. कृष्ण है विश्वास यही. मार्केट. चलो ये मार्केट देखो. मार्केट क्या प्राइस है भैया. चला 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 मंदिरला चला दादा. चला. जेवायला देत नाहीत म्हणलेत मला. त्यांना घ्यावं लागेल का मला. चला राधे राधे म्हणत चला. पर्स मार्केट छान आहे. जाताना बघू पर्स भेटला तर आपल्याला. जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की. जय कन्हैया लाल की. चलो चलो चलो. बापरे 5,500 मंदिर आहेत गोकुळ मध्ये. राधे राधे. राधे राधे. चलो. ते दिलेलं आहे गोविंद गोकुल आयो. आपल्याला काहीतरी माहिती द्यायला तर आपण बघूच चला. आणि हे आहे नंद भवन. ते माहिती देणार आपल्याला काहीतरी गाईड. जय जय. बड़ा बोला जाता है। नंदू बाबा का घर जो भगवान के समय का प्राचीन मूर्ति है। अस्सी कुंड विश्वकर्मा जी को बोला जाता है। अस्सी कुंड ब्रह्मा जी को द्वापर युग, त्रेता युग, सतयुग और कलयुग कभी भी काउंटिंग करेंगे कभी एक खंबा घट जाएगा और कभी एक खंबा बढ़ जाएगा. हो गया समय. गोंधळ आहे. ऐकू देत नाही तेव्हा काही लोक. कसं करावं यार. आम्ही माहित आहे ग. जय. मला मध्ये दर्शनला जायचं आहे. ऐकू देत नाहीत यार हे लोक. आणि हे आहे फोटो काढलीस नाही. ये प्रसाद को अपना संभाल के रखना. बंदा नहीं ले जाएगा. जय
काम देगा अपना हाथ से खड़े होके, लौट के इधर नहीं आना, अगर से निकलना है माता एक 10 रुपया डालो भैया का खड़े होके। यशोदा भवन देवीच्या पाया पडतंय सतू आणि छान आहे मंदिर. में आया 20 रुपयाला. आणि मार्केटमध्ये फिरायला नेमकं काय घ्यायचं हे समजतच नाही. भैयाजी भैयाजी कितने का ये. आणि गाईज आता आम्ही आलो आहोत यमुना घाट येथे. आणि हे बघा ड्रेस खूप छान वाटलेत. मोर पिसारा. यमुना घाटला जायचंय आपल्याला. आणि सत्तू यायला म्हणून वाट पाहिली मी. कृष्ण है वे. काय समाधान. छान छान वाटले. सत्तूला रिकामी बॉटल आणायला पाठवले पाणी घ्यावं म्हणून. चलो चलो. कछवा मछलीचं खाद्य आहे, त्यांना आपल्याला खाऊ घालायचे. हे बघा घाटावरती कछवा आणि मछली. चलो सत्तू टाकतोस की तू. चलो पाणी वाहिले बघतो नाव आहे. चल खाली इकडून जाऊ. इकडे येत होती या घाटावर यमुना. हे हमारे जीवन दाता जल जीवन क्या आतुक. चलो आणि सत्तू चला हे घे. कछवा मछली चल की टाकू तू. एका साईडला इकडल्या साईडला. कोणतं घाट म्हणे रे. यमुना घाट. यमुना घाट पे आए हैं अभी हम, तो यहाँ पे हम कछवा मछली के खाना लाए हैं, तो अभी हम खिलाने जा रहे हैं. सत्तू को लग रहा है डर. राधा कृष्ण राधा कृष्ण. चलो. आणि आता मी पाणी घेऊन जाणार आहे इथूनच. यमुने तिरीवरचं पाणी. आणि यमुना नदीचा व्ह्यू बघा. हे बघा यमुना नदी. हा किती मोठा कासव दिसला का. कासव हो दिसला ती काय. कासव दिसला का गाईज. मोठा आहे ते पण. कासव पण दिसला. त्याचं खाद्य पण टाकलं. आणि हे बघा कासव सत्तू दिसलं का. कासव तुम्हाला गाईज. छान मोठे मोठे कासव आहेत ह्याच्यात. आणि हे बघा कासव दिसत असतील तुम्हाला. हे बघा चेहरा कासवांचा चेहरा दिसत असेल. आणि सध्या गंगा घाट येथे यमुना घाट येथे पाऊस सुरू झालाय. पाऊस. हे बघा यमुना घाट. हे बघा यमुना घाट. खूपच छान आहे व्ह्यू. आणि गाईज आता यमुना घाट येथे पाऊस सुरू झालेला आहे. पाऊस. हे बघा पाऊस. हे इकडे बघा. आणि यमुने घाट इथले दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि जाऊन गाडीत बसायचं आहे. पाणी पण घेतलं. दर्शन पण छान झालं. तर आता निघालो आहोत गाडीकडे. चलो. पाऊस सुरू झालाय. पाऊस. अंग वल्ल करायचं नाही. अजून 2-3 ठिकाण पाहायचेत आपल्याला. त्याच्यामुळे अंग वल्ल नाही करायचं. चलो 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 जी चलो.
पाऊस वाढलेला आहे आणि हे बघा किती छान किमतीत आहे. 300 रुपये. 300 में खाली 300 मध्ये आहे. 300 मध्ये 300 रुपयामध्ये आपल्याला चोली वगैरे भेटत आहे. आणि आम्ही येऊन बसलो गाडीत कारण की पाऊस सुरू झाला आहे. सत्तू बासुरी वाजवायला पाऊस वाढलाय. चला आता नेक्स्ट पॉइंट कुठे आहे बघू. मथुरा वृंदावन चला आहे. आणि आता आम्ही आलो आहोत मधुवन येथे. कुठे आलो? मधुवन आहे. तर मधुवन मध्ये तुम्हाला मंदिर दाखवत आम्ही. ध्यान योग. खूप पाऊस चालू आहे तरी बघूत प्रयत्न करतो आपण जाण्याचा तिकडे. चलो अंदर. तर तू जा सावकाश सावकाश, पळू नकोस. हे बघा पाऊस चालूच आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव मंदिर आहे. जय गुरुदेव मंदिर हे बघा माझ्या मागच्या साईडला. चला मध्ये जाऊ. चलो चलो. दरवाजे. पाऊस चालू आहे. जरा फोन बंद करून मग जाऊ. बघा सत्तूची माझी कंडिशन कशी झालेली आहे कारण की आम्ही आणलं नव्हतं ओढणी, त्याच्यामुळे हे दोघाला एक घेऊन चालावं लागेल मंदिरात. चलो सामने में देखो साना मंदिर. बस. आणि मंदिर किती सुंदर आहे. चल एवढं प्रशस्त मंदिर आहे. साधना मंदिर आहे. पूर्ण मार्बलनं बनवलेलं साधना योगी साधना मंदिर. आणि आता आपल्याला खाली गुफेत जायचं आहे. चला बघू खाली काय. हे बघा मंदिर. आणि जे गुफेत मंदिर आहे ते आहे अशा पद्धतीने. किती सुंदर आहे ना. गुरुदेव. जय गुरुदेव. साधना स्थळ आहे. आणि हे बघा आम्ही सत्वनामी असं आलोत खाली. चलो अब बाहेर जाएंगे. दे. आणि अजून इथं नवीन तयार होणार आहे वाटतं. जागा खूप मोठी आहे. आणि हे बघा इकडं बॅक साइड. चलो चलो आओ. चलो जल्दी जल्दी. चलो चलो चलो. भाग रहे सब इसके लिए. नाही भागो भागो. आणि हे बघा सत्तूला बुटा काढायला सांगितलंय. सत्तूची ताकद वापरायचं ना. ताकद. बुट्टा काढायला सत्तू ताकद वापरत आहे. पाऊस पडला म्हणून बुट्टा खायची इच्छा झाली आणि आम्ही तेच करणार आहोत. चलो खाएंगे बुट्टा. आणि हॅलो गाईस. हे बघा काय म्हणाले त्या चोले ताई. सीट आम्ही आता माग आयटो मध्ये बसलो. आयटो मध्ये मथुराला जायचे. जन्मभूमीला कृष्णाच्या जन्मभूमीला जायचे. आणि आम्ही हे असं आयटो मध्ये चाललो. उलटे बसलो पाठीमागे उलटे बसलो. चलो सामने देखेंगे और क्या क्या है. हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की. चलो कृष्ण भगवान के जन्मभूमि निकले हम. हिंदी के किडे. विदेशातून लोक आलेले आहेत हे पहा. आणि हे बघा एक मिनिट हा. माझ्या मागच्या साईडला देवीची किती सुंदर मूर्ती आहे बघा. दिसली का? नाही दिसली.
नाही ग दिसत नाही. रेस्टॉरंट मध्ये आले, खूप छान देवीची मूर्ती होती. हे बघा. नाही दिसत रेस्टॉरंट. बघा मातेची मूर्ती. जय माताजी. पाऊस पडल्यामुळं नका. ओम नमः शिवाय. किती सुंदर आहे. हर हर महादेव. आणि हे असं जावं लागत. चलो मेरो वृंदावन. मेरे वृंदावन. चलो कृष्ण जी के वृंदावन. हे बघा किती सुंदर चित्रीकरण केलेलं आहे भिंतीवरती. हे बघा कंस मामाचा वध करताना दाखवलेलं आहे. खूप छान आहे. दिसते का नाही की तुम्हाला? गरमी खूप व्हायली. पाऊस पडला होता मथुरामध्ये. सत्तू सत्तू. वाव किती सुंदर महादेवाची मूर्ती आहे. ओ प्रतिम. कशी आहे दादा मूर्ती? हे चारधाम पार काय वाटतं ग ताई? वृंदावन, गोवर्धन. चला आम्ही निघालो आता सध्या तिकडे. आणि हे बघा पैदल मार्ग 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. कृष्ण जन्मभूमी, श्री कृष्ण जन्मभूमी स्थान आहे. गेट नंबर 3 वरती उतरलो आहोत.